श्री स्वामी समर्थ. आज आहे हनुमान जन्मोत्सव. तुम्हाला माहित आहे का, आजच्या दिवशी आपण काही छोटे छोटे उपाय करत असतो. केलेला एक छोटासा उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. अनेक लोक मोठमोठे विधी करतात, पण काही लोक फक्त श्रद्धेने केलेल्या छोट्या उपायाने चमत्कार अनुभवतात. कारण तेवढा वेळ प्रत्येकाकडे नसतो. आणि आज आपण असाच एक साधा पण खूप प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा दिवस आहे हनुमान जन्मोत्सवाचा. शक्ती, भक्ती आणि संकटातून वाचवणाऱ्या बजरंग बलीचा हा पवित्र दिवस. असे मानले जाते की या दिवशी ते आपल्या भक्तांच्या खूप अत्यंत जवळ असतात आणि मनापासून केलेली प्रार्थना ते नक्की ऐकतात. हनुमान जन्मोत्सव म्हणजे त्यांचा वाढदिवस. हा वाढदिवस आपल्याला अति प्रेमाने सुंदर असा साजरा करायचा असतो. जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील, काम होतं होतं थांबत असेल, मनात भीती, चिंता असेल किंवा काही मनोकामना पूर्ण होत नसेल, तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण बजरंगबली आपल्या अत्यंत जवळ असतात. त्यांनी खूप आज खुश असतात. म्हणून आज आपण छोटासा जरी उपाय केला आणि भक्तिभावाने पूजा पाठ करून नैवेद्य त्यांना प्रेमाने अर्पण केला, तर ते आजच्या दिवशी नक्कीच स्वीकारत असतात. हा उपाय आहे पिंपळाच्या पानाचा. साधा दिसणारा हा उपाय आतून खूप शक्तिशाली आहे. कारण या दोन गोष्टी एकत्र येतात. एक म्हणजे रामनाव आणि दुसरे म्हणजे पवित्र पिंपळाचे पान. पिंपळाच्या पानामध्ये भगवान हरी विष्णूचा वास असतो. झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. आणि तुम्हाला माहीतच आहे, हनुमान यांना राम नाव किती प्रिय आहे. म्हणूनच हा उपाय केल्यावर आपलं मन शांत होणार आहे, नकारात्मकता दूर होणार आहे आणि हळूहळू जीवनात बदल दिसू लागतो. सर्वात आधी आपल्याला पान आणायचे आहे. पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या झाडाजवळ खूप पवित्र मानले जाते. पिंपळाचे झाड हे खूप पवित्र आहे. भगवान विष्णू हरीचा त्यामध्ये वास असतो. त्या झाडामध्ये देवतांचा वास असतो. त्यामुळे झाडाजवळ गेल्यावर आधी हात जोडून नमस्कार करा. पण शक्य असेल तर झाडाजवळ जर पान पडलेली असतील तर ते स्वच्छ पान आणा आणि नसतीलच तर राम राम म्हणा. आणि आता त्या झाडावरून एक स्वच्छ हिरवे ताजे पान निवडा. पण पान तोडताना त्यांना प्रार्थना करा की मी या कामासाठी हे पान तोडत आहे. झाडावरून प्रेमाने आणि हळूच एक पान तोडा. पान तोडताना म्हणा श्रीराम असे म्हणा. ते पान घरी आणा आणि स्वच्छ पाण्याने हलकेच धुवा. पान फाटणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला पान स्वच्छ करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला हनुमानना अत्यंत प्रिय असणारे सिंदूर आणि चमेलीचे तेल हे वापरून आपल्याला त्या पानावरती राम नाम लिहायचं आहे. कारण बजरंगबलीला सिंदूर आणि तेल हे खूप प्रिय आहे आणि रामनाम सुद्धा त्यापेक्षा प्रिय आहे. तर पानावरती रामनाम आपल्याला लिहायचं आहे. श्रीराम असे लिहायचे आहे. त्यानंतर आपल्याला जप जप करत श्रीराम जय जय राम असे म्हणत ते बजरंगबलीच्या मंदिरामध्ये त्यांना अर्पण करायचं आहे. तुमच्या मनामध्ये जे काही अडचणी, समस्या, इच्छा सगळं मनापासून बोला. हे बजरंगबली माझी इच्छा पूर्ण करा, माझ्या अडचणी दूर करा असे प्रेमाने सांगा. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मनामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. फक्त एक पान घेऊन लिहिणे एवढंच नाही, तर मनातून विश्वास असणे गरजेचे आहे. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने आणि भक्तीने हा उपाय करतो तेव्हा त्याचा परिणाम नक्कीच दिसतो. हा उपाय झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी मंदिरात जाऊन चतुर्मुखी 4 मुखांचा दिवा लावायचा आहे. या दिवशी संध्याकाळी शक्य असेल तर जवळच्या मंदिरामध्ये जा. स्वच्छ मनाने आणि शांत भावनेने हनुमान मंदिराच्या समोर मंदिरामध्ये चतुर्मुखी दिवा घ्या. म्हणजे 4 बाजूंनी वात लावलेला दिवा. हा दिवा तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापरला तरी चालेल आणि तो बजरंगबलीच्या समोर प्रज्वलित करा. हा दिवा लावताना मनात राम राम म्हणा किंवा श्रीराम जय जय राम असा जप करा. 4 वातांचा हा दिवा 4 दिशांना प्रकाश देतो आणि असे मानले जाते की हा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार, अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. दिवा लावून हा उपाय खूप सोपा आहे, खूप खूप प्रभावी आहे. विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या आजच्या दिवशी हा उपाय केलेस तर त्याचा लवकरच आपल्याला फळ मिळणार आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला थोडे वेळ शांत बसून हनुमानजींना, हे बजरंगबली माझ्या जीवनातील अडचणी दूर करा, माझे काम पूर्ण होऊ द्या असे प्रेमाने बोला. तर आपल्या कामात येणारे अडथळे हळूहळू कमी होतात आणि हनुमानजी यांची कृपा आपल्यावर राहते, आपल्या घरावर राहते. म्हणून हा छोटासा उपाय आज नक्की करा. एक पहिला म्हणजे
पिंपळाच्या पानावरती रामनाम लिहिणे आणि संध्याकाळी मंदिरामध्ये जाऊन चौमुखी दिवा लावणे. आणि चौमुखी दिवा लावणे मंदिरात जाऊन जर शक्य नसेल तर आपल्या घराच्या बाहेर तरी हा दिवा लावायला आज विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.